नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ सुरू करण्याच्या पहिले मी एक सांगू इच्छितो की तुम्ही असं म्हणायला नको की गणपती आले कीच आणि आपले हिंदू सण असले कीच तुम्हाला कचरा दिसतो का. तर हो, मला कचरा दिसतो, कारण मी हिंदू आहे आणि जागरूक हिंदू आहे. म्हणून बघा, मी पैनगंगा नदीच्या एका पुलावर उभा आहे, बुलढाणा शेजारी असलेल्या. आता उद्या गणपती उठणार आहेत. आज 16 तारीख आहे, उद्या 17 सप्टेंबर असेल. उद्या गणपती उठणार आहेत आणि या ठिकाणी जे 1.5 दिवसाचे गणपती, 5 दिवसाचे गणपती, 7 दिवसाचे गणपती ज्यांचं विसर्जन झालं आहे त्या गणपती बाप्पांचं, तर आपल्या बंधूंनी बघा किती छान या ठिकाणी ही नदी रंगून ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये खूप सारं प्लॅस्टिक आहे, निर्माल्य आहे. बरं, ते निर्माल्य त्याच्यामध्ये ते कर्दळीचे पानं वगैरे असतात, ते कुजून जातात काही दिवसांना, परंतु ते प्लॅस्टिकमध्ये भरून ते तसंच टाकून देतात. आणि परिणामी हे बघा, हे आता यांना उचलावं लागतं. हे कर्मचारी आपल्या काय बापाचे नोकर आहेत का? हां, यांना हे उचलावं लागतं, या कर्मचाऱ्यांना बिचाऱ्यांना. हे त्यांचं काम करतात कर्मचारी, आणि आपण त्यांना म्हणतो कचरेवाले. कचरेवाले नाही आहे, हे स्वच्छतेवाले. याच्यातून काहीतरी बोध घेतला पाहिजे आपण. हे यांना पण कुटुंब असेल, यांना फॅमिली आहे, बरोबर की नाही? हे आपण आपल्या घरी एवढी घाण करतो का? करत नाही ना. मग हे अशी घाण इथं कशाला करतो आपण नदीच्या किनाऱ्यावर? अरे, नदीत टाकतात बरेचसे लोक. म्हणजे आपण, आपला देश असा आहे की आपण आपल्या नदीला माता मानतो आणि मातेला घाण करतो. पण ज्या फॉरेन कंट्रीचे त्या नदीला नदीच समजतात, परंतु त्यांच्या नद्या बागा किती स्वच्छ असतात. अगदी तळ पाहून घ्या त्यांचा तळ, नद्यांचा तळ. तर हे असं घाण कशाला करता? घाण करू नका. हे निर्माल्य जे आहे ना, तुम्ही तुमच्या अंगणामध्ये कुठेतरी पुरू शकता. ते कुजतं काही दिवसांना. आणि हे प्लॅस्टिक या ठिकाणी आणू टाकू नका नदीमध्ये. त्याची विल्हेवाट योग्य पद्धतीनं करा. काय तर मग वाहत्या पाण्यात सोडलं पाहिजे असं म्हणतात. आणि वाहत्या पाणी आपल्याला हे प्यावं लागतं पाणी. या नदीच्या भरशावर 600 किलोमीटर लांबीच्या नदी, अशा कित्येक नद्या आहेत. या नदीच्या भरशावर सिंचन आहे, पिण्याचं पाणी आहे, शेती आहे, सर्वच काही आहे. या नदीला असं आपण घाण करायचं काय? अजिबात करू नका. हे चुकीचं आहे. निदान यांच्याकडे पाहून, तुम्हाला जर माणुसकी असेल तर यांच्याकडे पाहून निदान इथं घाण करू नका. आई सणासुदीचे दिवस आहे, बिचारे कर्मचारी या ठिकाणी काम करतात, नगर परिषदेचे कर्मचारी आहे. हे काय आपली घाण उचलायला आपल्या बापाचे नोकर नाही आहेत. त्याच्यामुळं इथं घाण करूच नका, ही विनंती. धन्यवाद.